पैठण तालुक्यातील वीरभद्रा नदी पहिल्याच पावसात तुडुंब भरली आहे। कॅम्प इंडिया लिमिटेडच्या CSR फंडच्या माध्यमातून नाम फाउंडेशनने गेल्या महिन्याभरामध्ये या नदीचं खोलीकरण केलं होतं। त्यामुळे पावसाच्या प्रारंभीच दरवाडी आणि नादर परिसरातील शेतकऱ्यांना पाणीदार चित्र पाहायला मिळते। 35 वर्षांपूर्वी लुप्त झालेल्या वीरभद्रा नदीचं पुनर्जीवन झाल्यामुळे नादर आणि दावरवाडी या दोनही गावातील हजारो हेक्टर शेतीला जलसंजीवनी मिळाली आहे। पाण्याचा प्रश्न देखील आता कायमस्वरूपी मिटणार आहे। पैठण तालुक्यात दुसऱ्या क्रमांकाची मोठी नदी असलेल्या वीरभद्राचे पात्र अनेक वर्षांपासून आकसून गेले होते। यात प्रचंड प्रमाणावर गाळ माती साचली होती। त्यातच झाडाझुडपांची वाढ झाल्यामुळे नदीपात्रात जागोजागी खंडित झाले होते। नांदर आणि दावरवाडी या दोन मोठ्या गावांच्या मधून वाहणाऱ्या या नदीला पुनर्जीवित करण्यासाठी दावरवाडी येथील शेतकरी कुटुंबातील तरुण किशोर तांगडे यांनी प्रथम पुढाकार घेतलाय। त्यांनी सातत्याने नाम फाउंडेशन सोबत संपर्क ठेवला। फाउंडेशनच्या वतीने नदीपात्रात अनेक ठिकाणी पाहणी करून अभ्यास करण्यात आला। नंतर थेट खोलीकरणाच्या कामालाही सुरुवात करण्यात आली। या कामात स्थानिक लोकप्रतिनिधी आणि सर्वपक्षीय नेत्यांचाही सहभाग लाभला। प्रत्यक्ष स्थळावर काम सुरू झाल्यावर शेतकऱ्यांच्या मनात शंकाही होत्या, त्याही दूर केल्या। नाम फाउंडेशनचे समन्वयक म्हणून किशोर तांगडे यांनी या खोलीकरण कामामध्ये सातत्य ठेवले। त्यामुळे पहिल्या टप्प्यातील खोलीकरण यशस्वी झाले आहे। नाम फाउंडेशनचे समन्वयक किशोर तांडगे यांनी याबाबत बोलताना सांगितलं आहे की वीरभद्रा नदीचे पावसाळा संपल्यानंतर पुन्हा उर्वरित खोलीकरण सुरू करण्यात येणार आहे। नामचे नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे आणि आमिर खान यांच्या भेट घेऊन पुढील मोहिमेची पूर्वतयारी आतापासून सुरू केली आहे। खंडाळा, थारेगाव, खातगाव इथं गाळमुक्त नदी अन गाळमुक्त शेती ही मोहीम हाती घेतली जाणार आहे। कॅम्प इंडिया लिमिटेड यांच्या CSR फंडमधून आणि नाम फाउंडेशन आणि ग्रामस्थ यांच्या संयुक्त पुढाकाराने दोन गावात सुरू झालेल्या या जल चळवळीचा विस्तार केला जाणार आहे। दावरवाडी आणि नादर नंतर आता अन्य गावातही नदी खोलीकरण मोहीम राबवली जाणार आहे, असं नियोजन करण्यात आलेलं आहे। शेतीचे संपूर्ण अर्थकारण केवळ पाण्याभोवती फिरत असतं। वीरभद्रा नदीच्या पाण्यामुळे हजारो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे। रब्बी हंगामातून पिके घेऊन शेतकरी आपले आर्थिक गणित जुळवू शकेल। MCN न्यूज गौतम बनकर, पैठण। पैठण तालुक्यातील गोदावरीच्या नंतर तालुक्यातील सर्वात मोठी वीरभद्रा नदीचे खोलीकरण मागील 2 महिन्यापासून कॅम्प इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या CSR फंडातून नाम फाउंडेशन यांच्या माध्यमातून पूर्ण होत आहे। सदरील कामासाठी नाम फाउंडेशनचे सर्वेसर्वा आदरणीय नानाजी तसेच मकरंद अनासपुरे तसेच शिव गणेश थोरात यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य आम्हाला लाभले। या कामामुळे पंचक्रोशीतील दावरवाडी व नांदर परिसरातील सर्व शेतकऱ्यांना व गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे। सदरील खोलीकरणामुळे गावाचा पाण्याचा प्रश्न सुटेल यात शंकाच नाही। हे काम सहकार्य करण्यासाठी सर्वच स्तरातील सर्वपक्षीय राजकीय नेते, पदाधिकारी, दोन्ही गावचे सरपंच, उपसरपंच, सर्व गावकऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले।